हाय फ्रेंड्स, वेलकम टू पूनम्स किचन. तर आज आपण पूनम्स किचनमध्ये बघणार आहोत अगदी गाजर न खिसता झटपट असा गाजराचा हलवा कसा बनवायचा ते आज मी इथे तुम्हाला सांगणार आहे. तर अगदी गाजराच्या हलव्याचं जे स्ट्रक्चर आहे ते रवाळ येणार आहे, त्याचबरोबर खाण्यास तितकाच भन्नाट असा होणार आहे. तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी सर्वात आधी मी येथे घेतलेली आहे गाजर. तर गाजर मी स्वच्छ धुवून घेतले आधी, नंतर त्याची साल काढून अगदी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेले आहेत. तर गाजर आपल्याला खिसायचे नाहीत, त्यामुळे मी इथे मिक्सरच्या पॉटमध्ये फिरवून घेणार आहे. अगदी तुमचा गाजराचा हलवा झटपट बनणार आहे. तुम्हाला जास्त वेळ खिसत बसण्याची गरज पडणार नाही. तर इथे आपली पहिली बॅच जी आहे ती मिक्सरला फिरवून घेतलेली आहे आणि तुम्ही स्ट्रेक्चर बघू शकता, अगदी जाडसर ठेवलेलं आहे, जेणेकरून हलव्याचं जे स्ट्रेक्चर आहे ते रवाळ येणार आहे. आणि इथे पहिली बॅच जी आहे ती मी फिरवून घेतलेली आहे, गाजराच्या बारीक खीस करून घेतलेला आहे. तर राहिलेले सुद्धा मी गाजर अशा पद्धतीनं मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत. तर येथे गाजरचा जो खीस आहे तो तयार झालेला आहे. तर आता आपण हा गाजराचा खीस कुकरला लावून घेणार आहोत, जेणेकरून आपला गाजराचा हलवा अगदी झटपट बनून तयार होणार आहे. तर त्यासाठी सर्वात आधी मी येथे घेतलेला आहे कुकर आणि कुकरमध्ये टाकून घेतलेलं आहे साधारण 2 ते 3 चमचे तूप. तर तूप जे आहे ते व्यवस्थित असं मेल्ट होऊ द्यायचं आणि गरम झाल्यानंतर यामध्ये टाकून घेणार आहोत आपण गाजराचा खीस. तर इथे तुम्ही बघू शकता तूप जे आहे ते व्यवस्थित असं मेल्ट झालेलं आहे. आता यामध्ये टाकून घेणार आहे गाजराचा खीस. तर हा पूर्ण गाजराचा जो खीस आहे तो पूर्ण तुपामध्ये टाकून घ्यायचा, जेणेकरून गाजराच्या हलव्याला खूप छानपैकी टेस्ट येईल. त्याबरोबर त्याचा जो सुगंध आहे तो खूप छानपैकी येणार आहे आणि व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे. व्यवस्थित असं कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हा तुपामध्ये गाजराचा खीस परतवून घ्यायचा आहे. तर साधारण 5 ते 10 मिनिट व्यवस्थित असा तुपामध्ये परतवून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता इथे गाजराचा जो खीस आहे त्याचा कलर जो आहे तो चेंज झालेला आहे आणि इथे गाजराचा खीस जो आहे तो तुपात परतल्यानंतर मी यामध्ये टाकून घेणार आहे आता दूध. तर येथे मी साधारण 2 ते 3 वाटी दूध इथे वापरलेलं आहे. तर दूध टाकून घेतल्यानंतर यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये टाकून घेणार आहे साखर. तर तुम्हाला कितपत गोड पाहिजे त्यावर तुम्ही साखरची क्वांटिटी ठरवू शकता. तर साखरसुद्धा व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि कुकरला झाकण लावून साधारण 2 शिट्या आपण कुकरच्या काढून घेणार आहोत. तर इथे कुकरची जी पहिली शिटी आहे ती झालेली आहे, तुम्ही बघू शकता इथे. तर इथे दोन शिट्या मी कुकरच्या काढून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर आता कुकर व्यवस्थित असं थंड झाल्यानंतर मी उघडून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता सध्या खूप गरम आहे. गाजराचा खीस जो आहे तो खूप गरम आहे. तर अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे. त्यामुळे यामध्ये थोडंसं पाणी आहे, जेणेकरून आपण दूध टाकलेलं होतं, त्याचबरोबर साखरसुद्धा टाकलेली होती, त्यामुळे यामध्ये पाणी तर राहणारच आहे. तर इथे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि गॅसच्या फ्लेमवर आपल्याला हाय फ्लेमवर साधारण 10 ते 15 मिनिट व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. आता यामध्ये टाकून घेणार आहे ड्रायफ्रूट. ड्रायफ्रूट टाकून झाल्यानंतर लगेचच यामध्ये टाकून घेणार आहे दुधावरची जी साय आहे ती यामध्ये ॲड करणार आहे. तर जर तुम्हाला खवा टाकायचा असेल तर खवासुद्धा तुम्ही आधी टाकून घ्यायचा, कारण इथे मी साय वापरलेली आहे दुधावरची, त्यामुळे मी नंतर घेतलेली आहे आणि साय टाकल्यामुळे खूप छान कलरसुद्धा येतो गाजराच्या हलव्याला. त्याचबरोबर स्ट्रेक्चरही छान येते आणि चवीलासुद्धा खूप छान लागतो हा गाजराचा हलवा. तर इथे गाजराचा हलवा जो आहे तो तयार झालेला आहे आणि इथे टाकून घेतलेली आहे मी वेलची पूड. साखरमध्ये वेलची पूड बारीक करून घेतलेली होती आणि अगदी शेवटच्या वेळेस मी इथे वेलची पूड टाकलेली आहे.
तर अशा पद्धतीचा गाजराचा हलवा जो आहे तो तयार झालेला आहे. स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता. अगदी रवाळ आलेला आहे गाजराच्या हलव्याचा आणि खाण्यास तितकाच भन्नाटसुद्धा झालेला आहे. तर आता आपण सर्व्ह करून घेणार आहोत आणि रंग तुम्ही बघू शकता किती सुरेख आलेला आहे. तर इथे मस्तपैकी आपला गाजराचा हलवा जो आहे तो तयार झालेला आहे. अगदी झटपट आपला गाजराचा हलवा जो आहे तो तयार होतो. अशा पद्धतीनं जर बनवायचं असेल तुम्हाला तर आणि त्याचबरोबर अगदी जास्त वेळ खिसत बसण्याची गरज पडणार नाही. तर मस्त गार्निश करण्यासाठी मी इथे बदामचे तुकडे टाकून घेतलेले आहेत छोटे-छोटे आणि दोन्ही प्लेटमध्ये मी इथे गाजराचे हलव्यावर मस्तपैकी बदामाचे तुकडे टाकून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीचा आपला रवाळ स्ट्रक्चर असणारा त्याचबरोबर खाण्यास तितकाच भन्नाट झालेला असा आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत बाय.